ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायलीने अस्मिताचा जीव वाचवलेला असतो आणि अस्मिता बरोबर तिच्या बाळाचा पण जीव वाचलेला असतो. पण तेव्हा कोणाचं लक्ष नसतं की खरी अस्मिता कशी पडली. पण तिथे प्रिया हिला एकच काम असतं, म्हणजे सायलीला बदनाम करायचं. आणि ती सायलीला बदनाम करण्यासाठी बोलते की मला माहीतच आहे की सगळी तयारी सायलीनेच केली होती आणि ती अस्मिताला पाळण्यासाठी तिने सगळी तयारी केली होती. आणि त्याच टायमाला कल्पना ही प्रियाच्या नादी लागते आणि ती पण बोलायला लागते की जर सायलीला तयारी करायला येत नसेल तर कशाला करायची. तेव्हा सायली सांगायला लागते की नाही आई, मी तर सगळी व्यवस्थित तयारी केली होती. तेव्हा प्रिया सांगायला लागते की तुला औषण करायचं होतं ना, त्यासाठी तू सगळं हे केलंस. तेव्हा सायली बोलायला लागते औषणाचं सगळं तूच बोलायला लागली होतीस ना. आणि प्रिया सायलीवर वेगवेगळे आरोप करायला लागते आणि त्याच टायमाला प्रताप तिथे येतो आणि प्रताप सायलीच्या बाजूने उभा राहतो. तेव्हा प्रताप बोलायला लागतो की थांब सायली, मला प्रियावर विश्वास नाही. कितीही बोलू दे, मला सायलीवरच विश्वास आहे आणि माझा सायलीवरचा विश्वास अतूट आहे आणि तो कोणी जाऊ देणार नाही. आणि रविराज बोलायला लागतात की किती काय झालं पण सायली चुकून हे असं काही करणार नाही. मी सकाळपासून पाहतो की सायली राबते, पण तू काहीच केलंच नाहीस. आणि तूच बोलत होती की औषणाचं काय आणि सायलीला तयारी करू दे. आणि मी पाहिलं होते की अस्मिताची तयारी पण सायलीनेच केली होती. आणि जर ती हे सगळं करत असेल तर मग हे सायली का करेल. आणि प्रताप पूर्णाईला बोलतो की तू सांग कधी सायलीकडनं चूक झाली आहे का. पूर्णाई बोलते मला तुझं म्हणणं पटतंय, पण चुकून हे तेल पडलं आणि कितक्याच झालं असतं ते. तेव्हा प्रतिमा तिकडे येते आणि बोलते पूर्णाईला तुम्ही चुकीचं बोलता पूर्णाई. तन्वीकडनं चूक होईल पण सायलीकडनं चूक कधीच होणार नाही. आणि माझा सायलीवर खूप विश्वास आहे आणि किती पण झालं तर सायली काहीच चुकणार नाही. पूर्णाई बोलते झालं गेलं जाऊ दे, आता आपण या चोरटीचा कार्यक्रम पुढे आहे तो व्यवस्थित करूया. पण त्या टायमाला प्रतापला खूप वाईट वाटत असतं की सायलीला हे कोणीतरी पाळून बोललं. आणि प्रताप ठरवतो काय झालं तरी पण सायलीला आपण न्याय मिळवूनच द्यायचा. पण प्रतापला कळत नसतं की पण कसा न्याय मिळवून द्यायचा, काय न्याय मिळवून द्यायचा हे त्याला समजतच नसतं. आणि प्रताप बाजूला बसतो आणि तेव्हा तिथे प्रिया येते आणि प्रिया बोलते आता कार्यक्रम पूर्ण झाला आहे अस्मिता, आपण आता सायली बोलायला लागते आज जो प्रसंग झाला तो मला खूप खटतंय आणि असा प्रसंग व्हायला नको होता. आणि त्याच टायमाला तिथे प्रिया येते आणि बोलते बाजूला अस्मिताला आता तुझी गरज नाहीये, तू बाजूला हो आणि अस्मिताची जेवढी पण काम आहे ती सगळी मीच करणार. तेव्हा सायली बोलायला लागते तू काय ते कर, पण मला हे जरा तेल बिल जे पडलंय ना ते साफसूफ करू दे. आणि त्या टायमाला सायली सगळं पुसतच नाही आणि प्रताप पण तिकडे बसलेला असतो. त्या टायमाला प्रताप मोबाईल ओपन करतो आणि तो व्हिडिओ घ्यायला लागतो. आणि त्याच टायमाला प्रतापच्या समोर जी गोष्ट येते ती खूप भयंकर असते. आणि त्या टायमाला तो पूर्णाईला आणि कल्पनाला तिथे बोलवतो आणि बोलतो मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं, तुम्ही इकडे या. आणि तेव्हा कल्पनाला आणि पूर्णाईला समजत नाही की नक्की काय दाखवायचं आहे प्रतापला. तेव्हा कल्पना पूर्णाई बोलते हा सोहळा होऊ दे, नंतर काय ते पाहूया. तेव्हा प्रताप बोलतो काय नंतर पाहिलं तर खूप उशीर होईल, तुम्ही आता काय ते पहा. आणि त्याच टायमाला तिथे कल्पना आणि पूर्णाई त्याच्या बाजूला येऊन बसतात आणि प्रताप आपल्या मोबाईल मधलं जे पण रेकॉर्ड झालंय ते सगळं कल्पना आणि पूर्णाई यांना दाखवतो. आणि व्हिडिओ मध्ये असं दिसतं की ज्या ठिकाणी पूजा होत असते तिथे प्रियाने पूर्ण तेल टाकलेलं असतं आणि तिथे आता अस्मिता बसणार असते आणि प्रिया तिकडे तेल सांडवत असते आणि ते सगळं प्रतापच्या फोनमध्ये कॅप्चर झालेलं असतं. तेव्हा प्रताप सांगायला लागतो की मी जेव्हा माझ्या मित्राचा फोन घ्यायला गेलो त्यानंतर हा कॅमेरा ऑन झाला, मी इकडचं सगळं डेकोरेशन रेकॉर्ड करत होतो आणि त्या टायमाला आणि मी बोलत असताना माझा कॅमेरा ऑनच राहिला. आणि माझ्या मोबाईल मध्ये एक पिक्चर आहे की फोन आला तरी कॅमेरा बंद होत नाही आणि फोन चालू झाल्यानंतर कॅमेरा बंद होत असल्यामुळे हे पिक्चर ऑनच राहिलं. आणि त्याचमुळे हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. आणि त्यानंतर हे सगळं कारस्थान कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं आणि हे कारस्थान सगळे पाहायला लागतात. आणि प्रियाचं हे कारस्थान सगळ्यांसमोर आल्यानंतर अस्मिताला हा सगळा दुसरा धक्का बसतो. आणि अस्मिता प्रियाला बोलते की तन्वी तू हे काय केलंस, तू मला पाळण्याचा प्रयत्न केला, माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, हे तू काय केलंस. त्याच टायमाला अश्विन तिकडे येतो आणि बोलतो काय हे चाललं ना तन्वी, तू इतक्या नीच पातळीला खाली उतरशील मला असं वाटलं नव्हतं की तू अस्मिता आणि अस्मिताच्या बाळाच्या जीवावर उठलीस. तेव्हा हे सगळे रेकॉर्ड आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना आता वाटत असते की प्रिया हे असं केलं
आणि स्वतःच्या कारस्थानासाठी प्रियाही कोणाच्या पण जीवावर उठू शकते. आता हे सगळ्यांना आता चांगलंच कळलेलं असतं. आज माझ्या सायलीने माझ्या मुलाचा जीव वाचवला आणि मला माझा पण जीव वाचवला आणि मलाही पडताना वाचवले. आणि आज काही झालं तरी मी तुला त्याच्या पुढे साथ देणार नाही. आणि अस्मिताने आता मोठं गौप्यस्फोट करत होता. आता सायलीची बाजू घेतलेली आहे. त्याच टायमाला प्रताप आणि पूर्णाई आणि कल्पना सगळ्या अस्मिताकडे प्रियाकडे पाहायला लागतात. आणि पूर्णाई बोलायला लागते की प्रिया, तू एवढ्या खालच्या पातळीला गेलीस आणि अस्मिताच्या तू बाळाच्या जीवावर उठलीस आणि तुला आता मला नाद म्हणायला, सून म्हणायला खूप लाज वाटते. त्या टायमाला प्रताप तिला बोलतो की तू माझ्या मुलीच्या बाळाच्या जीवावर तू उठलीस, आता मी तुला सोडणार नाही. आणि प्रताप तिला घराच्या बाहेर काढायला बघतो. आणि त्याच टायमाला प्रताप सायलीचे आभार मानतो आणि बोलते, कुठल्या तोंडी तुझे आभार मानू. आणि अस्मिताला काय झालं असतं तर मी काहीच करू शकलो नसतो आणि सोयऱ्यांना तोंड दाखवू शकलो नसतो. आणि या सगळ्यामध्ये आता सायलीला खूप मोठा मान मिळाला आणि प्रियाची मान खाली गेलेली आहे. आणि ह्यापुढे काय होणार आहे, पुढे पाहणाऱ्यांचं होणार आहे.